हा मी जरांगे पाटलाला विरोध करतोय त्याला आम्ही 100% पाडणार म्हणजे पाडणार. भाजप किती लीड द्याल गावातून? गावातून मी 90% मतदान ओमदादाला घेऊन दाखवणार. विमा तर दादा विमा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मिळवून देतात. शेतकऱ्यासाठी जपणार फक्त आपल्याला राणा दादा. ओमदादा त्याची राशन बंद केले आमचं. हा कोण बंद केलं राशन? राशनवाल्यानं बंद केलं का शासनानं वरून बंद केलं कोणाला माहिती. विश्वजय या न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. धाराशिव लोकसभा इलेक्शन 2024 च्या अनुषंगाने आपण धाराशिव तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक गावामध्ये जाऊन तेथील नागरिकांचा सर्वसामान्य लोकांचा कौल जाणून घेत आहोत. त्याच अनुषंगाने आज आपण धाराशिव तालुक्यातील कणगरा या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहेत, सर्वसामान्य शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत. आपण त्यांचा धाराशिव लोकसभेचा कौल जाणून घेणार आहोत. काय म्हणते सध्या इलेक्शन चालू आहे लोकसभेचं? ओमराजे कशामुळे? त्याच्यामुळे काय आमच्या गावात काम केले अर्चनताई पाटील का नको? का नाही म्हणतात ओमराजे त्याची आवडलेली काम माहिती घे माहिती काय काम आवडले तुम्हाला ओमदादाचे? काय करतं बोलल्यावर. हा आणि काही नागरिक आहेत, आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत. काय सांगाल सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे? ओमदादाला निवडून देणार आहे. का कशामुळं? त्यांनी काय आपले सार्वजनिक काम भरपूर केलेले आहेत. गावात केलेली कामं येतात आहेत हायलॅम्प दिलेले आहेत, 4 हायलॅम्प दिलेले आहेत. हा सिमेंट कॉन्क्रीटचं रोड दिलेले आहेत. हो. अर्चनताई पाटील का नको? ते काय आपल्याला गावात आले पण नाहीत कधी. हा आणि ते काय फोन म्हणजे असं नाहीच काय. काय म्हणलं पाहिजे सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे? ओमदादा का हो ओमदादाच का? ओमदादाच्या 100 कशामुळे पण काय मत आहे आपलं? ओमदादाच येते 100. काय नाव आपलं? व्यंकटरंगा सुरवशी आहे. सुरवशी साहेब चिठी आहे आपल्याला. आहे की परवडलं का यंदा का? काय परवडाला माळाचा एक तर हुलग नांबाडी यायचं राहणार काय नाही. अनुदान जमा झालं नाही का? नाही आहे नाही विमा येमा नाही ना काहीच नाही आणि जमाचं नाही तर काय. सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलंय. हा. अर्चनताई उभा आहेत आणि ओमदादा उभा आहेत आणि काय अपक्ष लोक उभा आहेत. आपलं मत कोणावर राहील? कोणाला तर करायचं आणि काय आहे ते. हा? तरी मतदान करायचं फक्त. कुणाला करणार आहात पण आणि का करणार आहात काय समजेल का? काय कारण असेल की बाबा ह्यांना ठरवलं असेल की तुम्ही? ठरवायला का आता आपल्याला जाणती माणसाला का आहे किती जायचं आपलं करून यायचं. ठीक आहे. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगा लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे सध्या? आपल्या धाराशिव लोकसभेसाठी खास करून तर आपल्याला भारतीय जनता पार्टीची आवश्यकता आहे. तरी भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्यामुळं अजितदादाचा आग्रह असतो राष्ट्रवादीला जागा सोडण्यात आलेली आहे. तरी ही जागा आम्हाला मोदीसाठी निवडून द्यायची आहे. मोदींनी एवढी देशासाठी कामं केलेत. शेतकऱ्यांनी पगारी आणि आपले राणादादाच्या नेतृत्वाखाली आपलं हे आहे विमा. तर राणादादा विमा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मिळवून देतात. शेतकऱ्यासाठी जपणार फक्त आपल्याला राणादादा. ओमदादा का नको आहेत तुम्हाला? ओमदादांनी 5 वर्षात खासदार असताना कुठल्याही गावात दाखवा की तुम्ही निधी दिला. फक्त बोल बच्चन मोबाईलवर कुठं फोन लावायचा, टायरवाल्याचा फोन आला, पंक्चर काढलं, कुठलं त्यांचं असं विकासाचं कामच नाही. त्यामुळे आम्हाला ओमदादा नको आहे. इथल्या स्थानिक नागरिकांना का सांगाल बाबा तुम्ही अर्चनाताईंना मतदान का करावं आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान मागणार आहात? ह्या आमच्या कणगरा गावासाठी अर्चनाताई उपाध्यक्ष असताना त्यांनी दवाखान्याचे 2 निधी दिलेत. आम्हाला कणगराला भरभरून निधी दिलाय. तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर निधी भेटला. त्याच्यासाठी आम्हाला अर्चनाताई पाटलाची काय किती कामं आलेत आपल्या गावामध्ये? आता सध्या 5 काम आले. 5 काम आलेत सध्या. कोणते आलेत? 25-15चा निधी, हनुमान मंदिराचा सभागृह, दलित वस्तीचा निधी आणि 2 प्रस्तावित काम आहेत. ठीक आहे. आणखी काय नागरिक आहेत तिथं आपण त्यांचा कौल जाणून घेत आहोत. काही शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत. काय सांगाल त्याच्या सध्या लोकसभेचे इलेक्शन लागलं? हा दादा कोणते दादा? राणा अर्चनाताई उभा आहेत. हा ताईच ताई का दादा? मग नाही राणा दादा ताई. राणादाची ताई हा. का हो? कावर 6 कोटीचं काम रोडचं काम केलेलं आहे. मी बसून काम करून घेतलेलं. कोणते? हे पंतप्रधान योजना, मुख्यमंत्री योजना. ओमदादा यांनी कधी भेटलेच नाहीत. निधी आला म्हणते नाही काय गावातले लोक? नाही. भरपूर कामं झालेले आहेत. आम्हीच तिथे जाऊन बसून कामं करून घेतलेले आहेत. आज एवढा ते नांदुरगा ते कणगरात होता, ते कणगरात कसला रस्ता झाला बघा. नंबर 1 काम. हा मुख्यमंत्री.
आणि काही नागरिक आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेत आहोत. आपण लाईव्ह दाखवत आहोत, कुठली कटछाट न करता सर्व जे आपला व्हिडिओ आहे तो क्लिअर दाखवणार आहोत, कुठली कटछाट न करता निपक्षपातीपणे आपण काम करत आहोत. त्या ठिकाणी काही नागरिक काय सांगलो मामा अर्चनात आहे का हो अर्चना ताई का आपलं काम आहे बिमा शेतकऱ्याचे ही रोड ही तयार झाली शेताखाली वाट तयार झाली असं ओमदादा का नको तुम्हाला दादा म्हणजे आमच्या काय काय गावाला केलंच नाही काय हं. आमच्यासाठी काय माहितीच नाही आम्हाला अजून तर निवडून दिलं आम्हीच महागाई वाढली म्हणते ना सध्या महागाई भरपूर वाढली महागाई वाढली. शेतकऱ्याला परवडत नाही म्हणते भाजप सरकारनं काहीच केलं नाही काय म्हणते ती मग? काय म्हणतच असते ती सारी म्हणतच असते ती काय हं. साऱ्यासाठी जाईल मग आपलं मत कोण राहील अर्चनात आहे काय म्हणा मामा लोकसभेचे इलेक्शन आहे सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले सध्या अर्चना पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत, आंधळकर उभा आहेत वंचितकडनं अर्चनाताई पाटीलला का त्यालाच करायचं. ठीक आहे. आणखी काय नागरिक आहेत काय सांगाल सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे परंतु ओमदादाचे कणगारा नगरीतच नाही तर सर्व जास्तीत जास्त या जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेस भाऊभावाला किंवा कोणच कोणाला ओळखत नव्हतं त्यावेळेस हे राणादादा कुठे गेले होते. ओमदादा स्वतः कणगारा नगरीत येऊन या कोरोनाच्या काळामध्ये गोळ्या वाटप असतील किंवा गावाची सुरक्षिततेच्या बाबतीत ज्या वेळेस कणगारा नगरीमध्ये 10 ते 15 पेशंट सापडले होते. ज्या वेळेस संकट येईल एक नदीमध्ये ज्या वेळेस पूल वाहून गेला एक आमचा समीर शेख म्हणून मुलगा होता कणगारामधला ते वारले त्यावेळेस तिथं घटनास्थळी दिवसभर येऊन पावसामध्ये पडत्या पावसामध्ये येऊन थांबून दादानी पडताळणी पाहणी करून त्यांना योग्य तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत दादानी पाठपुरावा दोन्ही फोनवर तिथं उभा राहून त्यांनी आपण आता ओमदादासाठी कोणत्या मुद्द्यावर मतदान मागणार आहात? विकासाच्या मुद्द्यावर काय काय विकास भरपूर कामं झालेत? दादानी ज्या वेळेस आघाडी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस दुत्ता कणगारा रस्ता असेल नांदुर्गा कणगारा असेल अजूनही कागदपत्रावर बघा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आरोग्य केंद्र असेल किंवा पशुवैद्यकीय दवाखाना असेल ज्या वेळेस मधुकररावजी चव्हाण साहेब पालकमंत्री जिल्ह्याचे दुग्ध व्यवसाय मंत्री आणि ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ही मंजूर झालेली कामं आणि अजून ज्या आपल्या त्यांच्या शंकररावजी गडाख साहेब या पालकमंत्री असताना कणगारामध्ये 25-15 अंतर्गत 6 लाख रुपये आणि हायमासाठी 3 लाख रुपये असे आणि बरेच निधी दिला. पण कोरोनाच्या काळामध्ये केंद्र शासनानं खासदार निधी बंद केल्यामुळे ह्या कणगाराच नाही तर अनेक खासदार निधी बंद असल्यामुळे इतर गावाला निधी देता आला नाही. आपण ओमदादा किती लीड द्याल गावातून मी 90% मतदान ओमदादाला घेऊन दाखवणार. आणि काय नागरिक आहेत काय सांगाल भाई सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे. लोकसभेचे इलेक्शन लागलंय अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत, बहुजन वंचित आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर उभा आहेत. काय सांगाल कुठली अडचण कुठला परशा तिथे फक्त ओमदादाची चर्चा. आम्ही काय कुणाचे पैसे घेऊन फिरणारे माणसं नाही. आम्ही कट्टर म्हणले कट्टर आम्ही रात्री नाही फक्त दिवसा फिरणारी माणसं. एकच चर्चा ओमदादा खासदार होणार अर्चनाताई पाटील आमच्या गावातून. याने म्हणजे 90% 90% पेक्षा 1% जास्त घेऊन दाखवणार. कुणाचा आम्ही रुपये मेंदा नाही ना काय ना दुसरे सगळे पैसे घेऊन नाही ना काय नाही. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही 90% मतदान घ्या? आम्हाला कोणता विषय ह्याचा मुद्दा नाही विकासा मुद्दा नाही का फक्त स्वाभिमान स्वार्थी नाही निस्वार्थी दुसऱ्यासारखं कुठे भूकाचं नाही जे आहे ते कट्टर. काय सांगाल सध्या लोकसभेचे इलेक्शन आहे. नाव काय आपलं बाई वैभव हरदा शिंगे शेती आहे का आपल्याला? हो आहे की किती एकर आहे शेती? 2 एकर आहे. काय परवडलं का यंदा शेतामध्ये काय नाही ना काय परवडलं नाही. सोयाबीन विकलं का? नाही विकाय नाही का? भाऊच नाही ना सोयाबीनला. सध्या लोकसभेचे इलेक्शन लागलेलं आहे. अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत, बहुजन वंचित आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर उभा आहेत. कुणाला मतदान? अर्चनाताई पाटलाला का हो? त्यांची कामं भरपूर कामं केली आहेत त्यांनी. रामदादाने कामं केले काय अर्चनाताई पाटीलच का? नाही रामदादाना पहिल्यापासून काम केलं ना पीक विम्याचे काम म्हणा तुमचे जे आमदारांचे काम म्हणा त्यांनीच केले. त्यांनी भरपूर असं नेते दिले त्यामुळे अर्चनाताई पाटला. ओमदादा का नको तुम्हाला? आपला अर्चनाताई पाटला का नाही ओमदादा विशेष नाही. ओमदादा का नको? सर्वसामान्य तुम्ही मतदार आहात त्यामुळे तुलना करा ना दोघांची. दोघात तुलना केली तर अर्चनाताई पाटला जरा बरं वाटलं म्हणून अर्चनाताई पाटील. ठीक आहे. आणखी नागरिक आहेत काय सांगाल? लोकसभेच्या इलेक्शनचा विचार केला तर वैयक्तिक माझं मतदान ओमराजे निंबाळकर का आहे तर कोरोनाच्या पिरियड मध्ये मी ट्रॅक्टर घेतलं होतं. मग ट्रॅक्टर घेतलं तर अण्णासाहेब पाटील मामळातून मी ट्रॅक्टर घेतलं. मग माझी काय कारणास्तव फाईल कॅन्सल झाली. मग मी दादाला फोन केला
तर दादाने स्वतः मुंबईमधून मला 2 वेळेस फोन केला आणि माझ्या फाईलचं काम केलं. त्यामुळे वैयक्तिक माझं मतदान निंबाळकर दादाला असणार. अर्चनाताई पाटील का नको? नाही, ताईचं काम चांगलं आहे, पण वैयक्तिक माझी अडचण म्हणून तर माझा असा प्रॉब्लेम होता. पंतप्रधान म्हणून कोणाला पाचाल? पंतप्रधान ते आता सगळा मोठा विषय वेगळा आहे. फक्त आपला विषय फक्त आपल्या खासदारकीचा, त्याच्यामुळे फक्त दादा. काय सांगाल बाया लोकसभेचे इलेक्शन? लोकसभेच्या इलेक्शनला धाराशिवमधून तर ओमदादा यांना आमच्या वतीने तर मतदान आहेच. तसे ओमदादाचं आपल्या जिल्ह्यामध्ये कामे योग्य पद्धतीचं आहे. तसेच मराठा समाजासाठी प्रथम त्याने लोकसभेमध्ये आवाज उठवून अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी केले. तसेच कैलासदादा आहे त्याचबरोबर योग्य ते मराठा समाजासाठी आरक्षणासाठी 2 वेळेस त्यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन आपल्या जरांगा पाटाला जाऊन समर्थन देऊन मराठा समाजासाठी बऱ्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात काम केले. तसेच धाराशिव जिल्ह्यासाठी लहान सहान जे शेतकऱ्यासाठी सर्वात जास्त महत्वाची जी वीज असते त्या विजेच्या म्हणजे लाईट डीपी असतील त्यासाठी दादा योग्य ते वेळी योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यासाठी तातडीने डीपी मंजूर करून देऊन त्यांची गरज भागलेली आहे. त्यामुळे आमचं मतदान आहे ओमदादालाच राहील. आणि काय नागरिक आहेत त्या ठिकाणी आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. कणकर येथील काही नागरिक आहेत, शेतकरी आहेत, काय सांगाल बाया लोकसभेचे इलेक्शन चालू असतात? लोकसभेचे इलेक्शन चालू आहे. आमचे वडील करोना काळात हे झाले होते, वारले होते. त्यावेळेस आम्हाला राणात दादा येऊन घरी येऊन भेट देऊन गेले. काय समस्या असल्या काय अडचणी असल्या तर आपल्या सांगू शकता असं विचित केलेले. त्यामुळे आम्ही अर्चनाताईला मतदान करतो. म्हणल्यामुळं हा म्हणल्यावर ओमदादा का नको तुम्ही? ओमदादाचा काय आपला म्हणजे संपर्कच नाही काहीच नाही. ठीक आहे. आणखी नागरिक आहेत, काय सांगाल बाया लोकसभेचे इलेक्शन लागलं सध्या? अर्चना पाटील. का? अर्चना पाटील एक असं माणूस रामदादा ज्यावेळेस मी दवाखान्यात होतो. अर्चना पाटील का राहणार दादा? अर्चना पाटील दोन एकच उमेदवार आहेत, असं समजून तुम्ही मतदान करणार आहात. ठीक आहे, बोला. ज्यावेळेस मी स्वतः माझं मुतखड्याचं ऑपरेशन होतं त्यावेळेस माझं बिल जातं 52,000. कुठल्या दवाखान्यात? त्यावेळेस मी दवाखान्यात ऍडमिट होतो. त्यावेळेस मी रामदादा पियाला फोन केला. दादा म्हणलं माझं असं असं अडचण आहे, माझ्याकडे पैसे भरायला ताकद नाही. तर मी ज्यावेळेस 52,000 बिल होतं त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट मी पैसे भरायला गेलो. त्यावेळेस माझे बिल 28,000 बिल होतं. मग जवळपास बिल कमी केल्यामुळे आपण त्यांना मतदान करणार. हो. विकासाच्या बाबतीत गावात विकास किती झाला आणि कुणाच्या माध्यमातून विकास झालाय? तसं बघायला गेलं तर आज सध्या रामदादाचं निधी म्हणजे कुठलं बी काम तर रामदादाचे निधी. ओमदादाच्या गावात 5 वर्षाचं निवडणूक झाल्यापासून एकदा सुद्धा गावात त्यांना आले नाही. त्याचे कार्यकर्त्यांनी काम केलं. सध्या मित्र अर्चना करतो. काय सांगाल मामा? सभेचे इलेक्शन लागलंय. हा लागलं. अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत आणि बहुजन वंचित आघाडीचे भाऊसाहेब आंबेडकर उभा आहेत. ओमदादा पाहिजे आता. का? हा. कसे काय दिलं ह्यांनी? काय दिलं? ओमदादांनी काय दिलंय? काय दिलं आशा आहे ना आम्हाला. आले तर आशा आहे आम्हाला मोर काहीतरी दिल म्हणून. त्यांनी काय दिलंच नाही ना. पद्धती राशन बंद केलं आमचं. हा. कोण बंद केलं राशन? राशनवाल्यानं बंद केलं का शासनानं वरून बंद केलं कोणाला माहिती. मी कोल्हाटी समाजाचा माणूस आहे. मी एकमेव माझं बंद केलंय. मी माझ्यासाठी मी सांगा. मग ह्यांनी काय दिलं काय? होतं ते कोल्हाटी समाजाचं बंद केलं म्हणून मी बोलणार. आणि मला ओमदादा पाहिजे कारण पुढे आम्हाला अशा नाही यांनी काय दिलं नाही त्यानं देईल म्हणून. याच्यासाठी ओमदादा राशनच्या मुद्द्यावर फक्त आपण ओमदादा मतदान करणार. हा ओमदादाला करणार कारण याने दिलेलं नाही. ठीक आहे. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगाल मामा? सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले. ओमराजे का? ओमराजे सारखा खासदार आपल्या भारतात बी नाही. मी कोल्हाटी समाजाचा माणूस आहे. मी एकमेव माझं बंद केलंय. मी माझ्यासाठी मी सांगा. मग ह्यांनी काय दिलं काय? होतं ते कोल्हाटी समाजाचं बंद केलं म्हणून मी बोलणार. आणि मला ओमदादा पाहिजे कारण पुढे आम्हाला अशा नाही यांनी काय दिलं नाही त्यानं देईल म्हणून. याच्यासाठी ओमदादा राशनच्या मुद्द्यावर फक्त आपण ओमदादा मतदान करणार. हा ओमदादाला करणार कारण याने दिलेलं नाही. ठीक आहे. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगाल मामा? सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले. ओमराजे का? ओमराजे सारखा खासदार आपल्या भारतात बी नाही. कारण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेला तर खासदार सापडत नाही, लातूर मध्ये गेला तर खासदार सापडत नाही, अवेलेबलच नसते. खासदार कोणाही माहित सुद्धा नसतंय. आपला ओमराजा प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा आपला फोन उचलताय, सामान्य माणसामध्ये मिसळताय. कोण म्हणता येत नाही. अहो यात आमदार आला ना तर कोरोनामध्ये 2 पेशंट आमच्या गावामध्ये निघाल्यानंतर 2 चक्रा घातल्या होत्या ओमदादाने या गावामध्ये. इथं 11 आता बी फोटो आहे ते आमच्याकडे. आणि त्यांच्यासारखं काम विकासाचं कोणीच केलं नाही. आपल्या गावात किती आला ओमदादा निधी? किती आला आपल्या गावामध्ये? भरपूर निधी आलेला आहे. त्यांचा 100% निधी खर्च झालेला आहे.
सगळ्याच तालुक्यामध्ये खर्च केला खासदाराचा निधीच असतो किती. अर्चनाताई पाटील का नको तुम्हाला? त्यांनी काहीच विकास केलेला नाही. 40 वर्ष ह्या जिल्ह्याचं सगळं माती केलेली आहे आणि आणखीन त्याला पुढं ते हेच करायचं का, म्हणून नको अर्चनाताई. पंतप्रधान म्हणून कोणाला पाचाल? राहुल गांधी. आणि काही नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. लोकसभा इलेक्शनला काय सगळे फोडाफोडीचं राजकारण आहे. आता धरावा विश्वास कोणावर नेमका सांगा. हे राजकारण आपल्याला तर पसंतच पडलेलं नाही. पण तरी आता संविधान बचाव चालू आहे विषय. कोण वाचवलं मग संविधान? संविधान वाचवायला तर आता सध्या तर मोदी सरकार आहेत. पण त्यांच्या विरोधातच चालू आहे संविधान बचाव. कायद्याबद्दल तरच विकास होईल किंवा कायदा सक्षम होईल असं मोदी सरकारचं म्हणणं आहे. 10 वर्षाच्या आसपास 15 लाख तर आली नाही ते आमच्या तर खात्यावर. मग आता पुढच्या 5 वर्षात येते ते काय राहते का हाय ते. आपलं मत कोणाला राहील? आमचं मत विकासाला राहील. कोण केला विकास? ओमदादा. ठीक आहे. अर्चनाताई पाटील का नको? अहो एकाच घरात 2-2 तिकीट मला दुसऱ्याला संधी नाही का? दुसरी आहेत की. बरं कार्यकर्त्यांनी काय करायचं नेमकं कुणासाठी? कार्यकर्त्याचं कसं झालं की सकाळून ह्याच्याकडे जायचं आणि संध्याकाळी कुणाच्या सत्रांच्या होत सांगा. त्यामुळं ओमदादा. काय म्हणा बाया लोकसभेची इलेक्शन? ओमदादा कशी मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी कोण बोललेलं नाही. 10% तर आरक्षण दिलं भाजप सरकारनं. काय उभं नाही देऊन ते संपूर्ण पाहिजे मराठा समाजाला. मराठा आरक्षण फक्त कशामधून पाहिजे? 10% दिलं असं म्हणतात ना, शासनमध्ये 10% मराठ्यांना आरक्षण दिले. संपूर्ण पाहिजे मराठासाठी. संपूर्ण म्हणजे संपूर्ण मराठासाठी ओबीसी मधून पाहिजे असतो. ओबीसी मधून पाहिजे. ठीक आहे. आणखी नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगाल चाचा, सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले? लागले की. अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत, बहुजन वंचित आघाडीचे भाऊसाहेब आंबेडकर उभा आहेत. आपलं मत कोणावर राहील? ओमराजाला काय कशामुळे? चांगली काम केली त्यांनी. काय काम केलं चांगलं? काय रस्ते केले, बंधारे केले, ते काय मोठे मोठे वडील अडचणी केले, त्या गोरगरिबांना सांभाळले. येतेत आमच्या गावाला बघते, कोणाला कमी जास्त काय विचारते, अडचणी दूर करते. अर्चनाताई पाटील का नको? नकोचा विषय नाही त्यांना, तरी नको आमचा विषय नाही. त्यांनी कामच केली नाहीत कधी काय. विमा दिला म्हणतात, अनुदान शेतकऱ्याला दिलं असत. तुम्ही व्यापारी आहात का? बिगर शेतकऱ्याला काय दिलं? मजुरी. त्यामुळे आपलं मतदान ओमराजाला. पंतप्रधान म्हणून कोण? पंतप्रधान म्हणून कोण पाचाल केंद्रात? आता ती तिथे तरी वरला, आता काय वरला आपलं काय माहिती, पण आपल्या जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यातून ओमराजा. ठीक आहे. काही नागरिक आहेत, का सांगा मामा? नाव काय आपलं? नाव काय आपलं? वसंत गंगणे. जमीन आहे आपल्याला? काय निघालं का सोयाबीन यंदा? किती निघालं? पाऊस पडला नाही. त्यामुळे किती निघालं सोयाबीन? काहीच निघालं? 5-6 निघालं. परवडलं का नाही? काय परवडलं? विकलं का? विकलं का सोयाबीन? विकलं का? काय भाव लागला? 4.5-4.5 महागाई वाढली असं वाटतंय का तुम्हाला? वाढली महागाई कमी आहे. कोणामुळे वाढली महागाई? कोणामुळे वाढली आता काय कळायला आपल्याला वरून काय. सध्या ओमदादा उभा आहेत, अर्चनाताई पाटील उभा आहेत धाराशिव लोकसभेसाठी. खासदार किती इलेक्शन लागले? आपल्याला मतदान करायचं 7 मेला. कुणाला करायचं? कशामुळे? आमची काम करते. आणि काही नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगाल? मी एक मराठा म्हणून बोलतो. मी फक्त मराठा म्हणून बोलतो. जरांगे पाटला ज्याने विरोध केलाय तो 100% पडणार. पूर्ण मराठा समाजात त्याला विरोध राहणार. कोण केला विरोध? कोण केला? राणा पाटील. कशा माध्यमातून? निषेध केलाय जरांगे पाटलाचा. काय म्हणून? जरांगे पाटलांना काहीतरी देवेंद्र फडणवीस साहेबांना काहीतरी बोलले होते, त्यावेळी डायरेक्ट निषेध केला त्यांचा जरांगे पाटलाचा. कसं निषेध केला सविस्तर सांगाल का जरा? सविस्तर नाही माहिती, फक्त निषेध केला. मराठा म्हणून आमचा त्यांना निषेध आहे डायरेक्ट. मतदान कोणाला करायला आपण आता? आम्हाला ज्यावेळेस आमचं ज्यांनी मत मांडलं त्यांनाच मतदान करणार आहे. ओमदादाला. संसदेत मुद्दा उपस्थित केल्यामुळे ओमदादांना मतदान. काय सांगाल सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले? विरोध करतोय त्याला आम्ही पाडणार. बस. कोण केला विरोध? कोण बरेच लोकांनी केलेला विरोध. काय सांगाल सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले? लोकसभेचं मी सांगितलं की तुम्हाला जरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलेलं आहे, सत्ता आहे ती पलटी करायची आहे. जे आपल्या विरोधात काम त्यांनी बोललेलं आहे, आपली बाजू मांडली आहे मराठा आरक्षणाबद्दल, त्याच्यामुळे आम्ही ओमदादाच्या मागे राहणार. ओमदादाची आवडली 2 कामं सांगाल का?
ओमदादांनी आता वैद्यकीय आपलं कॉलेज त्यांनी मेडिकल कॉलेज केलेलं आहे जे डॉक्टर साहेबांनी मुंबईला नेलेलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कामाचं तिकडे हे केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं आवडलेल्या कामामध्ये आमच्या सोबतच होत आहे ना संध्याकाळी 12:30ला आमच्या आणि सोबत स्वतः जाणीवपूर्वक आमचे फोन उचलते कधी बी अनेक सामान्य माणसाने करतात काय 12:30ला की दादा आपल्या अडचण लागली पाहिजे वेळेला झालं पाहिजे आणि तलाट्याला उठवलं ऑफिस उघडलं आणि आमचं काम केलं मग ठीक आहे. आम्हाला याच्या पलीकडलं म्हणजे जास्त अपेक्षा नाही आणखी काय नागरिक आहात आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा व आपला आवडता उमेदवार आपण कुणाला कौल देत आहात हे आमच्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आज शासन बदलायचं का नको का तेच काय ठेवायचं आहे? कशाला ठेवायचं आहे कोणची ठेवायची नाही कोणाला मतदानच करायचं नाही मग बदलण्यासाठी तर मतदान करावं लागणार आहे. काय करायचं आहे मतदान करतील तीच एक एक मतदान महत्वाचं असते. काय करायचं मतदान शेत करावं लागेल आम्ही मतदान करावं लागेल पण शेतकऱ्याला वालीच नाही भावाला सोयाबीनीला भाव 4,500 6चा कुठवर आला भाव आहे की काय तरी मतदान तर करावं लागेल कुणाला करणार कळू दे तर. मी काय करायचं मतदान करून त्यांना नागरिक आहेत. लोकसभेचं आता जरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलेलं आहे जे सत्ता आहे ती पलटी करायची आहे त्याच्यामुळे आम्ही ओमदादाचीच मागे ओमदादाला मतदान केलं दादा म्हणतील तेच ऐकणार. हा दादा 10% तर दादाने नाही बी काम केलं तर आम्ही- आज दिन आहे क्या नाही आहे हाँ? कैसे नहीं आए क्या सब ये हो गया क्या है क्या हो गया मानव मंगा आहे शेतकरी आहे सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले. हा लागला अर्चनताई पाटील उभा आहेत ओमदादा उभा आहेत भाऊसाहेब आंबेडकर उभा आहेत आहेच की कुणाला मतदान करणार ओमदादा काय ओमदादा करणार? त्यांनी काम केले फोन उचलते सारखी आपलं आवडलेलं काम ओमदादा मला दोनदा त्यांनी फोन मी केलतो दोनदा मला त्यांनी फोनवर बोलले माझं काम केलं त्यामुळे ओमदादा ठीक आहे. आणि काय नागरिक आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. हे 20ला पावलं काय भाव लावले सध्या शेण 20ला पावलं किलो किलो 70 रुपये आपल्या घरचीच आहे का घरचे किती आहे जमीन 3 एकर परवडते का शेवगा परवडत नाही हा? परवडत नाही आता शेतीचा विषय वेगळा बाकीचा विषय वेगळा भारत हा कृषी प्रधान देश आहे हा हा शेतकऱ्यावर देश चालतोय. बरोबर आहे कृषी शेतकरी म्हणून प्रधान तुम्ही खुश आहात का खुश ना हा? हाव कशा माध्यमातून खुश आहेत का खुश आहात तुम्ही काय आता ही जी होत आहे भ्रष्टाचार त्याला थोडा आळा बसलेला आहे त्याला जरा भीती आहे महागाई वाढली म्हणतात ना शेतीमालाला भाव नाही शेतीमालाला भाव जरी नसला तर बाकीचा जी खर्च आहे ते ही जरा थोडी कमी झाली मग मतदान कोणाला करणार होतो आता अर्चना ताईला अर्चने पाटील गाव त्यांनी निधी आणून दिला गावासाठी ओमदादांनी काय केलं नाही का ओमदादा आलेच नाही तिथे गाव कुठलं आपलं कणगरा ठीक आहे. आणि काय नागरिक आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. शेतमजूर आहेत. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व शेअर करा. मी जरांगे पाटलाला विरोध करतोय त्याला आम्ही 100% पाडणार म्हणजे पाडणार भाजप सरकारनं 10% आरक्षण दिले मराठ्यांना नाही ती लागू झालेलं नाही ती फसवलंय त्याला त्यामुळे आपलं मत जरांगे पाटलाला फसवलंय त्यांनी कोण फसवलंय जी सत्तेत आहेत त्यांनी फसवलं ना आता सध्या त्यामुळे आपलं मतदान कोणाला राहील आता आता बघू आता ती येईल तेव्हा कळेल की काय सांगाल मामा सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले काय सांगावं शेतकऱ्यांनी काय सांगा शेतकऱ्याचा कोण वाली आहे वाली शेतकऱ्याचे कोणच नाही त्याची कोण वाटतं तुम्हाला कोण तुमच्या अहो, बाजूने कोण निर्णय गेलो असं वाटतंय अहो काय जात उद्धव ठाकरेंना काय किती वर्ष त्यानं 2.5 वर्ष सत्ता घेतली की त्यानं कर्ज माफ शेतकऱ्याचं केलं काय ह्याने काय केलंय 10 वर्ष झाले काय करायला ते हे सांगा की मला हा 2000 पगार दिले कोणते काम केली ती त्यांनी एवढे 2000 पगार दिले म्हणते काय पगार दिली काय उपकाराला दिली का शेतकऱ्याची मागणीतून द्यायला काय पदरून द्यायली राम मंदिर बांधलं तिकडे तिकडे बांधला असेल त्याचा थोडका बांधायला तिथं जावं लागत असेल त्याला राहावं लागत असेल म्हणून शेवटी आपल्याला तिथं आहे ते राम मंदिरापाशी राहायचं म्हणून तिथे जनतेला काय आहे जनतेचं कायच नाही शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय कोण गेले वाटतं तुम्हाला काय घेणार शासनच घेणार नाही ही समजा चुतड्याची आहे ती शासन एक बी शासन बरोबर राहणार एकाच इकडे चिरतो एकाच तिकडे चिरतो कोणाचा आहे हे सांगा मला शेतकऱ्याचा वाली कोण आहे कोणच नाही की स्वतःच्या खुर्च्याची आहे वाली सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले मग आता काय करायचं अर्चनाताई पाटील उभा आहेत मग असतील ओमदादा उभा आहेत असतील आपल्याला मतदान तर करावं लागणार आहे. काय करायची गरज आहे त्यांना मतदान तर करायचं करायचं काय करायचं संविधानानं अधिकार दिलेला आपल्याला. काय म्हणा मत अधिकार दिला म्हणजे का दिला अधिकार निसं दुमडून खायचा शेतकऱ्याचा ही शेतकऱ्याला दुमडून खायचा अधिकार दिला की
कोण खाल्लं असं तुम्हाला वाटतं? असं खायला कोण खायला म्हणजे त्याच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जर वातावरण जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर धाराशिव मधून निवडून येतील. आणि जर देशाचं राजकारण पाहिलं तर खाली ओमराजे आणि केंद्रात पंतप्रधान मधून मला शरद पवार प्रधानमंत्री झालेलं बघायला आवडेल. आणि त्या तसं झालं तरच आपला महाराष्ट्र कुठेतरी वाचेल आणि आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल. आणि बीजेपीचे सध्या जी हुकुमशाहीचं जे वातावरण चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसेल. अर्चनताई पाटील सध्या उभा आहेत इथं, उभा आहे. कशी तुलना कराल ओमदादा मध्ये आणि अर्चनताई पाटील मध्ये? ओमदादा सामान्य माणसाचे प्रश्न सहजरित्या सोडवतात, फोन उचलतात. मी सुद्धा फोन केला, 2-3 वेळेस फोन केला होता. फोन उचलला, एक वेळेस उचलला नव्हता, परंतु रिप्लाय मध्ये नंतर अर्धा 1 तासाने त्यांचा फोन येतो म्हणजे येतो. आपलं काम झालं? काम झालं. विरोधक तर म्हणतात की फोन केला म्हणजे फोन उचलला म्हणजे विकास होतो का? सामान्य माणसाला दुसरा विकास काय पाहिजे? सामान्य माणसाच्या अडीअडचणी सुटल्या, विषय संपला. त्यामुळे आपलं मत ओमदादा. ठीक आहे. झाला किती लागले पैसे भाजीपाला? 4-5 रुपये लागाल तर आणि पिशवी तर बाजार दिसना. मग काय करायचं? महागाई वाढली का? महागाई वाढली. कशामुळे वाढली महागाई? कोण वाढवली? कुणी वाढवली काय माहिती, कोणी शासनानं वाढवली ती आम्हाला काय माहिती. होय, आम्हाला शासनानंतर पगारी लागू केला म्हणजे ते वृद्धाश्रम, वृद्धांच्या पगारी असतील, शेतकऱ्याच्या पगारी असतील, तुम्हाला भेटत नाही का पगार? भेटते. किती भेटते? 1300 रुपये महिन्याला? 1300 रुपये महिन्यावर पुरते का आम्हाला? पुरते का? पुरत नाही. त्यामुळे मतदान कोणाला करणार होतं आता? मतदान सांगून नसते साहेब. ठेवणार आहात का? गोपीत होणार. हा बरं. तिथं नाही. तुम्ही मतदान आमचं बांधून घेता. नाही काय सांगाल मग? लोकसभेचे इलेक्शन लागले सध्या, लागू दे. लागलंय की अर्चनताई पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत, भाऊसाहेब आंबेडकर उभा आहेत. ओमराजे. कशामुळे ओमदादा? ओमराजेनं डिपो दिला आपल्याला, एक फोन केल्या नवीन डीपी दिला का? नवीन 2 दिवसात. आणि पुन्हा सोयाबीनचा भाव खाली आणला. कोण? भाजप सरकारनं 6,000चं 4.5 वर आणलं. काय राहिलं शेतकऱ्याला? सोयाबीनची पिशवी काढायची झाली 5,000, 6,000. 6,000 रुपये भाव पडला पिशवीचा. खताचे भाव 1,500ला पोत, 300चं पोत 1,500ला केलं. काय राहिलं शेतकऱ्याला? म्हणून ओमराजेला मतदान करायचं. अर्चनताई पाटील यांना का नको मग? नको. काय सांगाल मामा, सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले, सांगाल सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले? आमचं मत निष्ठेला मत आहे. ओमदादा निंबाळकरांना मत आहे आमचं. निष्ठा राखली त्यांच्यामुळे त्यांना ओमराजाला मतदान आहे. अर्चनताई पाटील का नको? काय ना, ते पक्ष बदलालेत वारंवार, त्याच्यामुळं त्यांच्यावर विश्वास राहिला ना जनतेचा. ते काम करतील लोकांच्या विश्वास नाही. ओमदादा प्रत्येकाच्या कामाला पडतात, त्याच्यामुळे निष्ठेला मत. उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे आहे. पण प्रथम म्हणून कोण पाहतं? पुढं जे महाविकास आघाडीचे सर्व ठरवून जे ज्याला हे करतील त्याला आमचं हे राहील. 10% भाजपनं मराठ्यांना आरक्षण दिलं असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, ते काय अजून खाली लागू झालेलं नाही. काय होईल पुढे काय माहिती. इलेक्शन पर्यंत म्हणते. काय सांगाल मामा, सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले? लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. आमचं मतदान जे आहे ते एकदम निष्ठावंत आलाय. गद्दार लोकाला आमचं मतदान नाही. विकासावर मतदान करणार का नाही? विकास कसला विकास? देवेंद्र फडणवीसांनी दिंडी काढली होती 7,000, 10,000 सोयाबीनला भाव द्यावून. पाशा पटेल आता कुठे देते? 4,500 रुपये भाव आहे सोयाबीनचा आज. 4,500-5,000 रुपये पिशवी काढायला लागते. आणि आमच्या सोयाबीनला भाव आहे 4,500. आता कुठे गेली त्यांची दिंडी? पंकजा मुंडे टाळ वाजवीत हिंडत होत्या दिंडीत. आता काय झालं बोलायला त्याला? आरक्षणचा मुद्दा प्रलंबित आहे. जनतेचं बघायला पाहिजे ना, त्यांची घरं भरायला तिथे. जनतेशी काय घेणं देणं नाही त्यांना. काय घेणं देणं आहे त्यांना जनते. म्हणून आमचं मतदान निष्ठेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय कणगर येथे नागरिक होते, आपण त्यांचा कौल जाणून घेतला आहे. या ठिकाणी कणगर येथील नागरिकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक व सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. काय सांगाल, लोकसभेचं इलेक्शन लागलं सध्या, अर्चनताई पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत, भाऊसाहेब आंबेडकर वंचितकडनं उभा आहेत.
आता सध्या जे लोकसभेचे इलेक्शन लागलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या मते कामाला बघून विकासाला बघून मतदान केलं पाहिजे. सध्या मला तर वाटते अर्चनाताई राणा पाटील यांच्यामध्ये योग्य राहतील. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही भाजपनं. नाही, आता सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बोलू इच्छित नाही. बोला की तुम्ही सक्रिय होतात मागच्या परंतु- आरक्षणामध्ये जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा आपण पण उपोषणाला बसला होता इथं. तसं बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुठल्याही मराठा नेत्याने जास्ती काय बोललेले नाहीत. सध्या तरी थोडस विकासाच्या कामावरतीच फोकस ठेवला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. महागाई वाढली असं विरोधकांचं म्हणणं आहे. नाही, ते प्रत्येक आता कसं असते कुठल्याही इलेक्शन मध्ये ती बोलतच असते. महागाई ही काय आज वाढलेली नाही, ही नेहमी चालत आलेला मुद्दा. शेतमालाला भाव कमी आहे. नाही, त्या कसं आहे माहिती आहे का, सध्या महागाईवरती आपण म्हणतो परंतु त्याच्यामध्ये आपण आता प्रत्येक पंचवार्षिक योजनेच्या टायमालाच महागाईवरती बोललं जातं. परंतु ते काय महागाईवरती आपण एवढं असं काय सखोल असं विश्लेषण करू शकत नाही. त्यामुळे आपलं मत कुणाला राहील? नाही, माझं मत क्लिअर विकासाच्या ज्यांनी विकास केलेला आहे किंवा ज्यांनी कामं केलेले आहेत त्याच्याकडे राहील. कारण मी काय असं म्हणजे कुठल्या भावनिक ह्याच्यामध्ये वरती जाणार नाही, कारण आपण काम बघितलं पाहिजे. त्याच्यामुळं कामाला बघूनच मतदान राहील. सध्या तरी पसंती आपण राणा पाटलालाच देणार. ठीक आहे, धन्यवाद. आणि काही नागरिक आहेत, काही चपरी व्यावसायिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेऊ. का सांगाल भाया, सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले? ओमराजे ओमदातच का? सर्वसामान्याच्या कामाला पडतात. साधारण लोकांना फोन केला तर उचलतात. काही अडचण सांगितली तर घेतात. त्यामुळे ओमराजेच. अर्चनाताई पाटील का नको तुम्हाला? काय केलं त्यांनी? काय केलं? आज 40 वर्ष झालं त्यांच्याकडेच होतं. काय केलं? काय केलं जिल्ह्यासाठी किंवा गावासाठी? काय केलं वैयक्तिक? काहीच नाही केलं. आज लातूर आपल्या मागणं जिल्हा झालेला आहे. लातूर कुठं आहे ना, आज धाराशिव कुठं आहे? कुठं आहे धाराशिव आज सांगा तुम्ही. त्याच्यामुळे ओमराजेच. ठीक आहे, धन्यवाद. आपण आज कनगरा गावामध्ये होतो. येथील गावकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आताच लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आपल्याला कोण खासदार होईल असं वाटतंय ते आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.